कुर्ला बेस्ट बस अपघाताच्या प्रकरणामधील आरोपी संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। काल रात्री झालेल्या अपघातामध्ये 7 जणांचा झालाय मृत्यू। कुर्ल्यामधील अपघातग्रस्त बेस्ट बस चालकाने मद्यपान केलेलं नाही। बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्याकडून स्पष्ट। पोलिसांच्या अहवालामध्ये सुद्धा मद्यपानाचा उल्लेख नसल्याचा महाव्यवस्थापकांचा दावा। बेस्ट बस अपघाताच्या प्रकरणामधील आरोपी बस चालक संजय मोरे कोणतीही नशा करत नाहीत। त्यांच्या पत्नीचा दावा, तर वडील 35 वर्षांपासून गाडी चालवतायत, मात्र कोणताही अपघात झाला नसल्याची त्यांच्या मुलाची प्रतिक्रिया। कुर्ला अपघातामधील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 5 लाखांची मदत। जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महानगरपालिका आणि बेस्टनं करावा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। कुर्ल्यामध्ये झालेल्या बस अपघाताची चौकशी आणि तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून समितीची स्थापना। अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये जाहीर। कुर्ला बस अपघाताच्या प्रकरणी आता कंडक्टरवरती सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। कंडक्टर सिद्धार्थ मोरे सुद्धा पोलिसांच्या ताब्यात। कुर्ला अपघाताच्या नंतर नाशिकच्या महामार्ग बस स्थानकामधील अपघातग्रस्त बसची आरटीओ पथकाकडून तपासणी। शनिवारी रात्री नाशिकच्या महामार्ग बस स्थानकामध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे घडला होता भीषण अपघात। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर मार्कडवाडीमध्ये दाखल। ईव्हीएमची प्रतिकृती देऊन खोत आणि पडळकर यांचा सत्कार। शरद पवारांचा डाव उधळण्यासाठी मार्कडवाडीमध्ये यावं लागलं, पडळकरांचं वक्तव्य। ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन करायचंय तर राजीनामे देऊन करा, पडळकरांचं आव्हान। मार्कडवाडीमधील गावकऱ्यांचा बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याच्या निर्णयाला अडवण्याचा अधिकार सरकार किंवा पोलिसांना नाही। मग काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी मार्कडवाडीमधील मतदान थांबवण्याचा आदेश दिला का, याचा खुलासा एकनाथ शिंदेंनी करावा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। दिल्लीमध्ये शरद पवारांच्या घरी आज रात्री महत्त्वाची बैठक। ईव्हीएमच्या संदर्भात चर्चा होणार। अरविंद केजरीवाल आणि अभिषेक मनु सिंघवींच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन, सूत्रांची माहिती आहे। राज्यामध्ये ईव्हीएमच्या संदर्भात संशयाचं वातावरण। शरद पवारांनी आमची मतं जाणून घेतली, लाखांचा फरक पडत असेल तर राजीनामा देऊन बॅलेटवरती निवडणूक घ्यावी, उत्तम जानकरांची मागणी। रात्री पुन्हा एकदा होणार बैठक। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणीमध्ये ईव्हीएममधील मतांची उमेदवार निहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवार निहाय स्लिप्सची संख्या यामध्ये कोणतीही तफावत आढळलेली नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन। विधान भवनामध्ये जोरदार तयारी सुरू। प्रत्येक आमदाराच्या आसनासमोर लावलं विशेष स्क्रीन। बोलणाऱ्या सदस्याचं भाषण इतरांना स्क्रीनच्या माध्यमातून बघता येणार। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती नागपूरमध्ये मंत्र्यांसाठी शासकीय बंगले सज्ज। नागपूरचा देवगिरी बंगला हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी विजयगड हा बंगला। अजित पवारांविरुद्धचे ईडीचे खटले सुरूच राहणार। आयकरद्वारे चौकशी केलेल्या बेनामी मालमत्ता व्यवहाराच्या प्रकरणामध्ये पवारांना दिलासा, मात्र मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये ईडीनं क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला नाही। वंचितच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रकाश आंबेडकरांची निवड। 12 कार्यकारी सदस्यांची झाली निवडणूक। पक्षाच्या राज्यभरातील 435 सदस्यांनी केलंय मतदान। दुर्गाडी किल्ल्याच्या संदर्भात कल्याण न्यायालयाचा निकाल। किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यात देण्याची मागणी फेटाळली। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती सुनावणी। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक। किल्ल्यावरती जाण्यावरून रवी पाटील आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। दुर्गाडी किल्ल्याच्या संदर्भात 48 वर्षांनी लागलेल्या निकालाचं मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्वागत। कोर्टाचे आभार मानत पेढे भरवून चव्हाण यांच्याकडून निकालाचं स्वागत। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सर्व वॉर्डांमध्ये 1 जानेवारीपासून फेस रीडिंग हजेरी अनिवार्य। बायोमेट्रिक पद्धतीमधील त्रुटी दूर करण्यासाठीचा महत्त्वाचा निर्णय। भिवंडी महापालिका मुख्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती आयुक्तांकडून कारवाईचा बडगा। कामकाजामध्ये शिस्त आणण्याच्या उद्देशाने कायदेशीर कारवाई। सोलापूरमधल्या नाल्यामध्ये मृतावस्थेत आढळलं अर्भक कुत्र्याने लचके तोडलेल्या अवस्थेमध्ये होतं, प्रत्यक्षदर्शींचा दावा। सोलापूरच्या रूपा भवानी चौकातली घटना।
राज्यामध्ये 5 बनावट कंपन्यांच्या नावे 11 जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा। या 5ही बनावट कंपन्यांचं अस्तित्व फक्त कागदावरच। छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयामधील विशाल एंटरप्राइजेस कंपनीच्या औषधांचा वापर थांबवण्यात आला। बोगस औषधांच्या प्रकरणाच्या नंतर औषधांचा पुरवठा टेंडरमधूनही या कंपनीला वगळण्यात आलेला आहे। बनावट कंपन्यांकडून कुठलीही औषधांची खरेदी केलेली नाही। परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती। जिल्हा रुग्णालयामधील सगळी औषधं व्यवस्थित असल्याची माहिती। नंदुरबार जिल्ह्यामधील 17,977 बालकं कुपोषित। यामध्ये 2,223 बालकं तीव्र कुपोषित। पोषण आणि पुनर्वसन केंद्रांची संख्या वाढवण्यासह ठळक उपाययोजना करण्याची गरज। गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सहकुटुंब शनिशिंगणापूरमधल्या शनिदेवाचं दर्शन घेतलं। यावेळी देवस्थानाच्या वतीनं कामत यांचा सत्कार। महाराष्ट्रामध्ये 8 जिल्ह्यांमध्ये कांदा पिकाचा विमा उतरवण्यामध्ये मोठा घोटाळा। शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली नसताना तसंच कमी लागवड केलेली असताना सुद्धा जास्तीचा विमा उतरवल्याचा प्रकार समोर। दुसऱ्याच्या शेतीवरती पीक विमा काढून एका अज्ञात व्यक्तीकडून शेतकरी आणि विमा कंपनीची फसवणूक। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या शिऊर परिसरातली। बांगलादेशमध्ये हिंदूंवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये सर्वधर्मीयांचं मूक आंदोलन। बौद्ध भिक्खू यांचा आंदोलनामध्ये मोठा सहभाग। बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात संगमनेर इथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आलं। आंदोलनामध्ये संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्यासह सत्यजित तांबे, जयश्री थोरातही सहभागी। बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ जालन्यामध्ये सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चा। जालना जिल्ह्यामधल्या बदनापूर, मंठा, अंबड तालुक्यामध्ये हिंदू समाज रस्त्यावर। मंठा शहरामध्ये बंद पाळून निषेध। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावरती सकल हिंदू समाजाचा मोर्चा। यावेळी हिंदू समाजावरील अत्याचार बंद करा अशी जोरदार घोषणाबाजी। बांगलादेशातील हिंदूंवरती होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात भंडाऱ्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा। यावेळी हिंदू बांधवांच्या हातामध्ये 200 मीटर लांब भगवा ध्वज आणि हातामध्ये भगवा झेंडा होता। जय श्रीरामच्या घोषणा सुद्धा करण्यात आल्या। मनसेचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा। वाढती गुन्हेगारी, कृषी विभागामधील भ्रष्टाचार आणि अवैध कामाच्या विरोधात मोर्चा। कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांच्या खुर्च्या तोडण्याचा मनसेचा इशारा। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यामध्ये जनावरं चरण्यासाठी गेलेल्या गुराख्यावरती वाघाचा हल्ला। वाघाच्या हल्ल्यामध्ये गुराख्याचा मृत्यू। सोमवारी श्रीनगरमध्ये हंगामामधील सर्वात कमी तापमान उणे 5.4 अंश तर सोनमार्ग इथे उणे 9.7 अंश तापमान नोंदवलं गेलं। गुलमर्गमध्ये पारा उणे 9.0 अंश सेल्सिअसवर। जम्मू काश्मीरमधल्या शाळांना सुट्टी। उत्तराखंडच्या केदारनाथ आणि बद्रीनाथ धाममध्ये सोमवारी हंगामामधील पहिला हिमवर्षाव। यानंतर राज्य सरकारने दोन्ही ठिकाणी सुरू असलेली विकास कामं थांबवली। केदारनाथमध्ये 2 फूट बर्फाची चादर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।